मालतीबाई आले आले, घ्या चहा घ्या. मला ठाव आहे तुमची चहाची वेळ झाली आहे. घ्या घ्या घ्या. आज अगदी येवर चहा घेऊन आला सा. मग बर काय म्हणते तुमची मड्डम? नाही उठल्या का नाहीत अजून? अहो कवा सुटून आवरून स्वयंपाकघरात आली आहे. मला स्वयंपाकात मदत कर का म्हणून विचारत होती. हा देवच पावला म्हणायचं की आपण चांगला आहे कारभारी. कसं आहे करू देत तिला. तुम्ही आता राणी वाणी बसून खायचं फक्त बघा. या बया ते का म्हणून माझं काय हातपाय मोडलेत होय? मी का तिच्याकडनं काम करून घेईन? अहो माझी सून असली तरी लेकीवानी हाय ती मला. लेकीवानी म्हणे. बघा जास्त मी डोसक्यावर बसून घेऊ नका. नाही कसे आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे वागली तर आपली, नाहीतर उद्या नवऱ्याला काखत मारून गेली पळून तर झाली गेली. हो असं काय बोलतायसा हो? हो जरा तिच्या कलानं घ्यायला न गं होय? हा का उगा आपलं एखाद्याला काढणीला बांधून घालायचं म्हणजे काय? नाही कसं असतं कारभारी, काढणी आवडून थपडाला गावल्याशिवाय संसाराचा ढोल वाजत नाही. कळलं काय? बघा अजून 3 दिवस आहेत चैत्र यात्रेला ज्योतिबा रायाची. तयार करा तिला यात्रेला यायला. आणि तयार झाली नाही तर अशा काढण्या आवळू का ढोलाची बी पिप्पानी होऊन जाईल बघा. नाही हो नाही, ती वेळच येणार नाही. माझा विश्वास आहे सुनबाई नक्की बदलेल. अहो जरा स्वयंपाकघरात येऊन बघा. सकाळ धरणं समद्यांच्या आवडीचा स्वयंपाक करायला लागली असं म्हणताय? चला तर मग आता तोफांची सलामीच देऊया की तुमच्या सुनबाईला. अहो तोफांची सलामी द्यायची ती आता दख्खनच्या राजाला. त्यानं आपल्या सुनबाईला चांगली सुबुद्धी दिल्याबद्दल. ज्योतिबाराच्या नावानं चांग भलं. श्री केदारनाथ म्हणजे दख्खनचा राजा. त्याच्या दरबारात त्याला मानवंदना देण्यासाठी भक्तांकडून ही तोफेची सलामी. मनातला भक्तिभाव दारुगोळ्यासारखा ठासून भरला जातो तेव्हा देहाची तोफही धडाडू लागते. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. दर रविवारी आणि पौर्णिमे दिवशी पालखीनंतर अशी सलामी दिली जाते. विजयादशमी, चैत्र पाडवा, यात्रा, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, काळभैरव जयंती या दिवशीही तोफेची सलामी दिली जाते. अरे वा, आज तुमच्या नाजूक हातांनी बनवलेलं खास सुग्रास जेवण जेवायला मिळणार आहे आम्हाला. मिळणार आहे पण प्लीज आता तू जा इकडनं, मला शांतपणे काम करू दे. जा. असं काय करतेस? तुला मदत व्हावी म्हणून तर थांबलो इथे. अरे पण मला मदत करणार. काय काय चाललंय काय? नाही नाही बायको बरोबर भाकऱ्या थापायचं चाललंय का काय? अहो ते नाही म्हणजे नाही आलं लक्षात आमच्या. अरे लेका उभा जन्म गेला आमचा, पण आम्ही आजपर्यंत कधी स्वयंपाकघराची पायरी आणली नाही. आजही इथं आलो ते बी आमच्या कारभारणीमुळं. काय आमची नवीन सुनबाई काय शिजवती ते बघा. काय चाललंय काय इथं तुमच्या दोघांचं? नाही आबा काही नाही. मी 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 बाहेरच. निघा निघा, काय चालतं ते आम्ही बघतो. चला हो निघायचं. काय मग काय शिजवून घालताय आमसने आज? ते नाही, कसला कट शिजतोय म्हणलं. कट नाही. कसला कट? होय कटच. ते बघा आमटीत वरती बघा केवढा कट आलाय. ते बघा. नाही आम्ही जागीरदार आहोत, नाही असं नाही, पण आमच्या शेतात तेलाच्या नदी वाहत नाही म्हटलं काय. सॉरी आबा, चुकलंच जरा. चालतंय चालतंय चालतंय, चुकायचंच की घर. चुकल्या बिगर शिकणार कसं? आबा काय बनवू तुमच्यासाठी? म्हणजे तुमच्या आवडीची कुठली भाजी? शिरा
शिरा नसलेल्या कारल्याची भाजी बनवा बघा. कारलं? हं. नाही नाही, एवढं बी कडू नसतंय. कसं आहे, कारलं कडू असलं ना तरी बी औषधी आहे. म्हणजे काय, पुरी शिरा खाऊन पोट बिघडवण्यापरीस कारलं खाऊन तब्येत बनवलेली बरी, नाही काय? बरं, कारलं तर कारलं. लगेच कारलं खाल्ल्यासारखं झालं बघ. कसं आहे पुरी, आपल्याकडे अशा बऱ्याच औषधी वनस्पती आहे. त्याचा बी माणसाला अभ्यास करायला हवा थोडा बहुत, नाही काय? कसं आहे, कडू असलं ना तरी मी खाल्ल्या बिगर पर्याय नाही. होय, औषधी आहे नव का? माणसाचं बी तसंच असतं. माणसाचं बोलणं एका वेळेला माणसाला कडू लागतंय, पण त्या कडू बोलण्यानंच वळण लागतंय पुरी, वळण. आलं का लक्षात? आमच्या ज्योतिबारायाला दावणं लय आवडत. आता दावणं उग्र आहे, पण त्यात औषधी आहे, कळलं? तसंच आमच्या ज्योतिबारायावर जो गुलाल उधळला जातो, बघितला ना व? कसा दाहक आहे, दाहक. पण पोरी, हे आमच्या मावळ मातीतल्या माणसांचं असंच समज, कसं रांगड. फुलांचा हार नसला तरी चालेल, पण दवण्याच्या 2 काड्या आणि चिमूटभर गुलाल वाहिला की भगवंताला पूजल्याचं भक्तांना समाधान. गुलाल आणि दवणा दोन्हीही उग्र आणि दाहक, अगदी केदारनाथासारखे. दवणा म्हणजे आर्टिमिसिया सिवार्सियाना. जंगलात उगवणाऱ्या दवण्याला वन्य दमन म्हणतात. 1 ते 1.5 वीत उंचीची ही पांढरट भुरकट वनस्पती. या दवणा पिकासाठी मेहनतही खूप कष्टाची असते, विक्रीही जिकिरीची. ज्योतिबाच्या पायथ्याशी असणाऱ्या केखले या गावात ही दवण्याची शेती पिकवली जाते.